नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे खरे आहे का? तर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदर हे पैसे जमा होणार आहे का? आता आपण बरेच असे व्हिडिओ बघितले की आज होणार, उद्या होणार. तर शेतकरी मित्रांनो, याची तारीख आता फिक्स झालेली आहे. पण शेतकरी मित्रांनो, ते दिवाळी अगोदर भेटणार की दिवाळी नंतर भेटणार? तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता लाखोहून जास्त शेतकरी या योजनेतून एका झटक्यामध्ये अपात्र केले. त्यामागचे कारण काय आहे? सोबतच महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी प्राप्त होणार आहे, याची सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर आता त्याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, दिवाळी गिफ्ट 2,02,000 असे टोटल 4,000 रुपये मिळणार असल्याची देखील माहिती आपल्याला आलेली आहे, बघायला मिळालेली आहे. परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड आणि त्यांच्यानंतर जम्मू काश्मीर या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकर वितरित करण्यात आलेला आहे. तर आता तेथील शेतकऱ्यांच्या खात्यावर ती 2,000 रुपये वितरित केले गेले आहे. त्या ठिकाणी मोठा पाऊस कोसळला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याच कारणामुळे त्या शेतकऱ्यांना लवकर पैसे दिले गेले. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील काय पाऊस झाला आहे? तर आता शेतकरी मित्रांनो, कमी पडलेला नाहीये. नुकसान शेतकऱ्यांचं काय कमी झालेलं नाहीये, परंतु केंद्राने मदत करायला हवी होती, परंतु ती काय केली नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, हीच गोष्ट डोळ्यासमोर घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जसा बाहेर 4,000 मध्ये मिळालेला आहे, तशाच प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये देखील मिळणार आहे आणि दिवाळीच्या अगोदरच मिळणार आहे, असे अपडेट्स येत आहेत. पण शेतकरी मित्रांनो, पण खरं बघितलं तर सरकारने अधिकृत अशी काही घोषणाही केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.